साबुदाणा भेळ करण्यासाठी इथे मी 1 मेजरिंग कप साबुदाणे रात्रभर भिजत घातले होते। इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे। तुम्ही शेंगदाण्याचा कूट तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता। इथे 1 छोटा बटाटा कापून घेतला आहे, 5-6 हिरव्या मिरच्या, 1 कढीपत्त्याचे पान। आता आपण अगोदर खिचडी करून घेऊ। इथे मी कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप टाकते। 1 चमचा जिरे, हिरव्या मिरच्या, बटाटा, आपण हे परतून घेऊ। यामध्ये टाकूया कढीपत्ता। आपल्याला हे बटाटे शिजोस्तर या तुपामध्ये परतून घ्यायचे। तुम्ही झाकण ठेवूनही हे शिजून घेऊ शकता। यामध्ये थोडं बटाट्याला चव येण्यासाठी आपण मीठ टाकूया। इथे आपले बटाटे शिजले आहे। आता आपण यामध्ये टाकून घेऊया साबुदाणा। शेंगदाणा कूट, चवीप्रमाणे मीठ। आता आपण ही खिचडी व्यवस्थित परतून शिजवून घेऊया। इथे आपली खिचडी तयार आहे। मी यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे। आता साबुदाणा चाट करण्यासाठी इथे मी खिचडी थंड करून घेतली आहे। यामध्ये मी सफेद चिवडा, लाल चिवडा व वेफर्सचा वापर करते आहे। तुमच्याकडे जो चिवडा असेल तुम्ही तो चिवडा यामध्ये टाकू शकता। आता आपण टाकूया सफेद चिवडा, लाल चिवडा व वेफर्स। सफेद चिवडा नसला तर नुसता तिखट चिवडा असला तर तुम्ही यामध्ये थोडी पिठी साखर टाकली तरी चालेल। इथे सफेद चिवडा असतो तो गोड असतो, त्यामुळे मी इथे पिठी साखर टाकत नाही। तर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा लिंबाचा रस, आता आपण हे व्यवस्थित हलवून घेऊ। उपवासाच्या दिवशी असं जर साबुदाण्याची भेळ केली तर सर्वांना आवडेल। मोठे तर खातीलच, पण त्यासोबत लहान मुलंही आवडीने खातील। तुम्हाला यात परत मी थोडासा चिवडा टाकून घेते। इथे आपली ही भेळ तयार आहे। तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।